एसएमडी फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मॅथेमॅटिकल लॉजिकचा एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन 3 पाहणार आहोत. Examine whether each of the following statement pattern is a tautology or contradiction or contingency. काही नाही हो, हा जो tautology शब्द आहे TAUTOLOGY वर पासून तर खालपर्यंत शेवटल्या कॉलम मध्ये जर टी आला तर त्याला टॉटॉलॉजी म्हणतात. सिंपल साधा आहे. पहा मी समजावून सांगितलं. कॉन्ट्रॅडिक्शन हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ काय होतो बघा. लास्ट कॉलम मध्ये ट्रूथ व्हॅल्यू ही वर पासून तर खालपर्यंत एफ आली तर त्याला कॉन्ट्रॅडिक्शन म्हणतात. आणि कॉन्टेंजेन्सी या शब्दाचा मीनिंग होतो का लास्ट कॉलम मध्ये वर पासून तर खालपर्यंत ट्रूथ व्हॅल्यू टी आणि एफ भेसळ मध्ये येत असेल, मिक्स येत असेल तर त्याला कॉन्टेंजेन्सी म्हणतात. पुन्हा एकदा ऐका का लास्ट कॉलम मध्ये वर पासून तर खालपर्यंत टी ट्रूथ व्हॅल्यू टी येत असेल तर त्यावेळेस त्याला टॉटॉलॉजी म्हणतात. लास्ट कॉलम मध्ये वर पासून तर खालपर्यंत ट्रूथ व्हॅल्यू एफ येत असेल तर त्याला कॉन्ट्रॅडिक्शन म्हणतात. आणि जर टी आणि एफ च लास्ट कॉलम मध्ये भेसळ येत असेल, मिश्रण येत असेल, मिक्सचर येत असेल तर त्यावेळेस त्याला कॉन्टेंजेन्सी म्हणतात. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर बाकीचं जे आतापर्यंत शिकत आलो सांगायचं तात्पर्य बघा. ज्या विद्यार्थ्यांना डेफिनेशन चांगली पाठ आहे त्या विद्यार्थ्यांना याचं काहीही अडचण येत नाही. फुकटचे मार्क आहे या चॅप्टर. तर मला लक्षात ठेवा. याचं सुरुवात करत हाव याला सोडवताना कसं सोडवल्या जाते बा. तर साधा ट्रूथ टेबल बनवायचा. इथं दोनच व्हेरिएबल आहे. तर पहिला आहे पी, दुसरा आहे क्यू. इथं लिहायचा आहे पी अँड क्यू, इथं लिहायचा आहे क्यू अँड पी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पूर्णच लिहायचा आहे म्हणजे पी अँड क्यू लिहायचं. इम्प्लाइज क्यू अँड पी लिहायचं. बोला एवढं समजलं का? एवढं जर समजलं असं झाला आपला डब्बा तयार. दोन व्हेरिएबल असले तर काय म्हणतो बा, सूत्र काय सांगते बा. तर 2 2 1 1. साधं सिंपल म्हणायचं आहे. 2 2 1 1 1 1. पी अँड क्यू अँड ची व्याख्या टी 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 अदरवाइज फॉल्स. पी आणि क्यू आहे म्हणजे पी आणि क्यू मध्ये 5 टी 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 हाय का, टी टी हाय का नाही, अदरवाइज फॉल्स. असं क्यू अँड पी, क्यू कडून पी कडे पा, क्यू कडून पी कडे. अँड ची व्याख्या टी 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 हाय का नाही, अदरवाइज फॉल्स. अदरवाइज फॉल्स. आता पी अँड क्यू तर इथं आहे, क्यू अँड पी तर इथं आहे. मधात चिन्ह आहे इम्प्लाइजचं. इम्प्लाइजची डेफिनेशन सांगते टी एफ एफ. हाय का टी एफ, हाय का नाही. टी एफ एफ अदरवाइज ट्रू, कुठंच नाही आहे अदरवाइज ट्रू. बस आपल्याला फक्त एवढं माहित पाहिजे. पहा मग हा लास्ट कॉलम आहे. या लास्ट कॉलम मध्ये वर पासून तर खालपर्यंत टी आला. मग टी आला तर काय लिहायचं रे बा. तर याच्या खाली मात्र लिहावा लागते. इथं जागा नाही म्हणून मी इथं लिहून दाखवतो. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन दी लास्ट कॉलम आर टी, हेन्स इट इज टॉटॉलॉजी. बस एवढं वर्णन करावं लागलं. हे लिहास लागल नाही तर अर्धा मार्क कटून जाईल. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in the last column
T. Hence it is tautology. बस एवढं आपल्याला लिहायचं आहे. झालं बा तुमचं टॉटॉलॉजी. समजला का? पहिला प्रॉब्लेम पण झाला. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या पॉज करून. दुसरा प्रॉब्लेम पहा. मग दुसरा प्रॉब्लेम P implies Q डबल इम्प्लिकेशन निगेशन P और Q. काहीच नाही, याच्यातही दोनच व्हेरिएबल आहे. काही नाही हो, सोपं आहे. फक्त डेफिनेशन पाठ करा. इथं P लिहायचं, इथं Q लिहायचं, इथं P implies Q लिहायचं. ठीक आहे. निगेशन P आहे तर निगेशन P कुठं कसंही पण घेता येते, काही प्रॉब्लेम नाही आहे. काल एक मेसेज आला होता, असं नाही घेता येत का, कसंही घ्या, काही अडचण नाही आहे. याचं बंधन थोडं आहे काय. P घेतला, Q घेतला, P implies Q घेतला, निगेशन P घेतला तर इथं लिहायचं निगेशन P और Q हा पण घेतला. आता हा राहिला हा राहिला तर हे पण घेऊन टाकायचं. म्हणजे P implies Q डबल इम्प्लिकेशन निगेशन P और Q झालं. फक्त काही सुटलं नाही पाहिजे. तुम्ही कोण्याही सिक्वेन्स न घ्या, ज्याने जसं वाटते तसा तो घेते. P आला, Q आला, P implies Q आला, निगेशन P आला, निगेशन P और Q आला, हा पण आला आणि हा पण आला. झालं. मग आता एवढं जर झालं असेल तर दोनच व्हेरिएबल असलं तर मंत्र रोज सांगत आहो. 2 2 1 1 2 2 1 1 1 1. P implies Q काय आहे बा व्याख्या? TF अदरवाइज ट्रू. हाय का TF? हे पाय TF पहिले हे भरा. हाय का नाही, अदरवाइज ट्रू. असं. निगेशन P च्या पाठीवर बसला तर P मध्ये पाहायचं. T असला तर F, T असला तर F, F असला तर T, F असला तर T. ठीक आहे. निगेशन P और Q. निगेशन P इथं आहे, Q इथं आहे. याच्याकडून याच्याकडं म्हणजे याच्याकडून याच्याकडं. और ची व्याख्या F F F. ठीक आहे बा. याच्याकडून याच्या हाय का F F आहे, F F F. हाय का नाही, अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू. बस डेफिनेशन पाठ करा, तुमचे 6 मार्क पकले. काही दम नाही या चॅप्टर मध्ये. P implies Q डबल इम्प्लिकेशन निगेशन P और Q. P implies Q, P implies Q पाय इथं आहे, दिसला. निगेशन P और Q इथं आहे म्हणजे याच्याकडून याच्याकडे पहा. डबल इम्प्लिकेशन ची व्याख्या T T T, F F T, अदरवाइज फॉल्स. पाय T T T. ठीक आहे. F F T, T T T, T T T. बस हेच आपल्याला लिहायचं आहे. हे पहा लास्ट कॉलम मध्ये वर पासून तर खालपर्यंत T आलं तर काय लिहायचं बा? ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर T, हेन्स इट इज टॉटॉलॉजी. तसं पहिल्या याच्यात मी लिहून दिलं, पुन्हा पाहिजे असेल तर लिहून देतो. याच्या खाली लिहायचं आहे बा, इथं लिहून राहिलो लागल्यास. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in the last column, in the last column are T, hence it is contradiction. Sorry, hence it is tautology. Hence it is tautology. बस एवढं लिहायचं आहे तुम्हाला. काय आहे त्यात बा? व्याख्या पाठ करा. माझं ऐका, डेफिनेशन जेवढं होईल पाण्यासारखं
तिसरा प्रॉब्लेम पहा तिसरं सांगत आहोत निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू. यामध्ये दोनच व्हेरिएबल आहे म्हणजे याचा ट्रूथ टेबल काही फार मोठा होत नाही. सर्वात अगोदर रोज सांगत आहोत व्हेरिएबल लिहा. बस व्हेरिएबल पहिले लिहायचे झालं, बाकी काही नाही. हे झाले दोन व्हेरिएबल. नंतर लहान लहान कलेक्ट करायचे. निगेशन पी पहिला व्हिडिओ पहा म्हणजे जमल. निगेशन क्यू असं. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आता हा निगेशन पी झाला, निगेशन क्यू झाला म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू या पण झाला. पुन्हा याचा पण निगेशन आहे, याचा पण निगेशन लिहायचा. निगेशन पी अँड निगेशन क्यू असं. आता फक्त का राहिलं बा तर ह्या पूर्ण झाला, क्यू पण आला म्हणजे हे पूर्ण लिहून टाकायचं. हे जर पूर्ण लिहायचं असेल तर काय करता येते बा तर निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू या असा डब्बा बनवायचा आणि इथं लिहायचा आहे ऑर क्यू. या झाला तुमचा डब्बा. ठीक आहे. एवढं तुमचं झालं असेल तर मी रोज सांगतो का बा दोन व्हेरिएबल असलं तर नियम लक्षात ठेवा. 2 2 1 1 असं मनातल्या मनात म्हणायचं. 2 2 1 1 1 1. निगेशन पी पी च्या पाठीवर बसला तर पी मध्ये पाहायचं. टी असला तर एफ लिहायचं, टी असला तर एफ लिहायचं, एफ असला तर टी, एफ असला तर टी. निगेशन क्यू क्यू च्या पाठीवर बसला टी असला तर एफ लिहा, एफ असला तर टी लिहा, टी असला तर एफ लिहा, एफ असला तर टी लिहा. निगेशन पी अँड निगेशन क्यू. अँड ची व्याख्या टी 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 हाय का टी टी हाय का टी टी टी. अदरवाइज फॉल्स तर नंतर फॉल्स भरा. एवढं जर झालं असेल तर मग निगेशन पी अँड निगेशन क्यू च्या पाठीवर निगेशन बसला तर याच्यात पाहायचं. एफ असला तर टी लिहायचा, एफ असला तर टी लिहायचा, एफ असला तर टी, टी असला तर एफ. लक्षात ठेवा. बरोबर पहा. ह्या वाला इथं आहे आणि क्यू इथं आहे. आपल्याला ऑर ची व्याख्या पाहिजे. एफ 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 हाय का एफ एफ हाय का एफ एफ हाय का एफ 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 हे इथं आहे. एफ 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 तर इथं लिहायचं एफ. अदरवाइज ट्रू तर इथं लिहायचं ट्रू असं. तुम्ही वर पासून तर खालपर्यंत पाहायचाल. एकदा जरी एफ आला म्हणजे भेसळ झालं आणि भेसळ असलं मिक्स असला तर याला कॉन्टेंजेन्सी म्हणतात. तर लिहायचं कसं मात्र खाली जागा नाही तर मी इथं लिहून देऊन राहिलो. बरोबर लक्ष द्यायचं. काय लिहायचं रे बा तर ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज, व्हॅल्यूज all the truth values in the last column, in the last column are T and F. Hence it is contingency. कॉन्टेंजेन्सी. चलो बोल. एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर बढिया होते. ठीक आहे बा. काय सांगलं समजलं का नाही समजलं? समजलं. नेक्स्ट चौथं स्टेटमेंट पहा. याच्यामध्ये दोनच व्हेरिएबल आहे म्हणजे याचाही ट्रूथ टेबल फार मोठा होणार नाही, लहानसा ट्रूथ टेबल होईल. इथं लिहायचं पी, इथं लिहायचा क्यू. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं काय बा लिहायचं तर पी इम्प्लाइज क्यू. कसंही लिहा काही प्रॉब्लेम नाही.
P implies Q झाला म्हणजे P implies Q and Q म्हणजे ह्या पण लिहून टाका P implies Q आणि इथं लिहायचं and Q असं. ह्या पूर्ण झाला तो पूर्ण आता लिहून टाका P implies Q and Q असं. implies P पहा मग लवकर लवकर आता, कारण काहीच दम नाही आहे याच्यात. दोन व्हेरिएबल आहेत म्हणजे बा आपल्या जो सूत्र आहे 2 2 1 1 म्हणाचं 2 2 1 1 1 1 1 1. P implies Q तर बा P implies Q म्हटलं तर P implies Q तर implies ची व्याख्या T F F हाय का T F पाहून घ्या T F F हाय का नाही, अदरवाइज ट्रू असं. P implies Q and Q म्हणजे याच्याकडे पाहायचं आहे हे सांगते सिक्वेन्स. तर इथं आहे P implies Q आणि इथं Q आहे, याच्या मधात and आहे. तर and ची व्याख्या T T T T T T हाय का T T इथं आहे T T T हाय का नाही, अदरवाइज फॉल्स. अशाच पद्धतीनं भरायचं आहे, लक्षात ठेवा. मग आता एवढं जर झालं असं तर एक लास्ट डब्बा पाहून घ्या. ह्या P implies Q and Q म्हणजे याच्याकडे पाहायचं आहे, मधात implies आहे म्हणजे याच्याकडून हा वाला जो आहे याच्याकडून P कडे पाहायचं आहे. इथं बोट ठेवायचं. implies ची व्याख्या T F F हाय का T F T F F असं. हाय का T F नाही, अदरवाइज ट्रू. बस एवढं आल्या बरोबर डोक्यात आलं पाहिजे का या लास्ट कॉलम मध्ये काय आहे बा, तर लक्षात ठेवा जो T पण आहे आणि F पण आहे म्हणजे भेसळ आहे, मिक्सचर आहे. मग असं जर असलं तर कसं लिहायचं, तर मला लिहायचं ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन दी लास्ट कॉलम आर T अँड F. मी लिहूनच देऊन राहिलो म्हणजे तुम्हाला त्रासच नाही. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in the last column are T and F. Hence it is contingency. बोला ठीक आहे. पुढचं स्टेटमेंट पहा. P implies Q and negation Q implies negation P. याच्यातही दोनच व्हेरिएबल आहे म्हणजे जास्त त्रासच नाही. भर कर काय करायचं बा, तर इथं लिहून टाकायचा P, इथं लिहायचा Q. इथं निगेशन P पण आहे, निगेशन Q पण आहे. निगेशन P लिहायचा, निगेशन Q लिहायचा. जेवढं लवकर होईल तेवढं करायचं. P implies Q हा पण लिहून टाकायचा. त्याच्यानंतर हा पूर्ण P implies Q and negation Q असं. ठीक आहे. याच्यानंतर एक शेवटला म्हणजे पूर्णच लिहावा लागेल. P implies Q असा and negation Q असा. implies negation P. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर काही टेन्शन घ्यायचं कामच नाही आहे. सरळ फक्त आपल्याला दोनच व्हेरिएबल आहे म्हणजे काय करायचं पाहत लिहायचं 2 2 1 1 2 2 1 1 1 1. निगेशन P च्या पाठीवर बसला तर P मध्ये पहा T चा F T चा F F चा T F चा T. चलो बोल. मग आता एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा निगेशन Q म्हणजे Q च्या पाठीवर बसला तर Q मध्ये पाहायचं. T चा F होईल F चा T होईल, T चा F होईल F चा T होईल.
P implies Q, तर implies ची व्याख्या आहे TF. पाहून घ्या TF हाय का नाही, अदरवाइज ट्रू. ठीक आहे. याच्यानंतर P implies Q and negation. P implies Q इथं आहे आणि निगेशन Q इथं आहे. याच्याकडून मधात अँड आहे म्हणजे अँड ची व्याख्या टी. पाहून घ्या हाय का टी हाय का इथं आहे टी. तर इथं लिहायचं टी असं. अदरवाइज फॉल्स, भरून टाकायचं अदरवाइज फॉल्स. आता एवढं जर झालं असल तर एवढं वालं पद लक्षात ठेवा. एवढा पान इथं आहे, निगेशन पी इथं आहे. लक्षात ठेवा, नजर चुकीनं भलतीकडं पायसान तर चुकून जाईल. मधात इम्प्लाइज आहे म्हणजे इम्प्लाइज ची व्याख्या काय बा, तर TF. याच्याकडून याच्याकडं पाहायचं आहे. पाहून घ्या बरोबर, एवढ्या याच्याकडून याच्याकडं. तर पहा इम्प्लाइज TF. हाय का TF नाही. मग नाही हाय म्हटलं तर TF अदरवाइज ट्रू. तर बा सर्व भरून टाकायचं ट्रू. म्हणजे काय दिसलं रे बा, तर आपल्याला दिसलं का ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन दी लास्ट कॉलम आर टी. इथं लिहायचं आहे ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in the last column are T. Hence it is tautology. पहा मग पुढचं स्टेटमेंट सांगत आहोत सहावा पाहून घ्या. P डबल इम्प्लिकेशन Q अँड P इम्प्लाइज निगेशन Q. याच्यातही दोन व्हेरिएबल आहे म्हणजे बा याचा पण डब्बा लहान होणार आहे. भर होऊन गेलं पाहिजे P. इथं लिहायचं Q बस. याच्यामध्ये पाहून घ्या इथं निगेशन Q आहे म्हणजे निगेशन Q लिहायचा. मग आता एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा P डबल इम्प्लिकेशन Q, तर इथं लिहायचं P डबल इम्प्लिकेशन Q. त्याच्यानंतर P इम्प्लाइज निगेशन Q आणि आता पूर्ण लिहून टाकायचं P डबल इम्प्लिकेशन Q अँड P इम्प्लाइज निगेशन Q. झाला तुमचा ट्रूथ टेबल तयार. मग आता एवढं जर झालं असेल तर आपलं सोपं साधं मंत्र आहे 2 2 1 1. बस तेवढं करायचं आहे. 2 2 1 1 1 1 1. निगेशन Q म्हणजे Q मध्ये पाहायचं T असला तर F असला तर T असला तर F असला तर T. P डबल इम्प्लिकेशन Q डबल इम्प्लिकेशनच्या दोन डेफिनेशन आहे T F अदरवाइज फॉल्स. तर मग आता पहा T हाय का हाय का इथं F अदरवाइज फॉल्स. तर इथं भरून टाकायचं फॉल्स. एवढं जर झालं असेल तर P इम्प्लाइज निगेशन Q म्हणजे P कडून निगेशन Q कडे पाहायचं आहे. P इथं आहे, निगेशन Q इथं आहे. डबल इम्प्लाइज ची व्याख्या TF. पाय TF हाय का नाही, अदरवाइज ट्रू. ठीक आहे. P डबल इम्प्लिकेशन Q इथं आहे आणि P इम्प्लाइज निगेशन Q इथं आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर ह्या आणि हा या दोघांच्या मधात अँड आहे. तर अँड ची व्याख्या T अदरवाइज फॉल्स. हाय का हाय का हे पाय T अदरवाइज फॉल्स. तर इथं लिहायचं अदरवाइज फॉल्स. ठीक आहे. भेसळ आलं याचा अर्थ हा कॉन्टिंजेन्सी आहे. कसं लिहायचं बा, तर बा सोपं साधं आहे. कसं लिहिल्या जाणार आहे बा, तर लक्षात ठेवा तो ऑल दी एंट्रीज इन दी लास्ट कॉलम, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज
truth values. In the last column, are T and F. Hence, it is contingency. झालं, 6वं झालं. 7वं पहा मग 7वं सांगत निगेशन ऑफ निगेशन Q अँड P अँड Q. याच्यामध्ये पण दोनच व्हेरिएबल आहे आणि लहानसं प्रॉब्लेम आहे. पहिले तर सर्वात पहिले व्हेरिएबल लिहा P, इथं लिहायचं Q. त्याच्यानंतर काय लिहिणार आहे बघा, निगेशन Q. याच्यानंतर पाहून घ्या निगेशन Q अँड P, निगेशन Q अँड P एवढं लिहायचं आहे. ठीक आहे. निगेशन Q अँड P च्या बाहेर निगेशन आहे म्हणजे ह्या लिहिल्या जाईल निगेशन ऑफ निगेशन Q अँड P. एवढं झाल्यानंतर आता पूर्ण लिहून टाकायचं. म्हणजे कसं लिहिणार आहे बा, तर निगेशन ऑफ निगेशन Q अँड P अँड Q. झाला तुमचा ट्रूथ टेबल. पुन्हा तेच म्हणायचं आहे, काही नाही आहे हो, एवढं सोपं साधा आहे ना, सहज जमणार आहे. काय म्हणत आहे, 2 2 1 1 2 2 1 1 1 1 1. निगेशन Q, Q च्या पाठीवर बसला तर T चा होते F, F चा T, T चा F, F चा T. निगेशन Q अँड P याच्याकडून याच्याकडे म्हणजे इकडून इकडं पाहायचं आहे. अँड ची व्याख्या T T T T हाय का T T हाय का T T हाय का T T हाय का T T नाही. अदरवाइज है ना फॉल्स, है ना T T T अदरवाइज फॉल्स. कुठंच T T नाही आहे म्हणजे सर्वीकडे फॉल्स येईल. चलो बोलो. आता याच्या पाठीवर निगेशन बसला तर ही तर आहे तो F असला तर T, F असला तर T, F असला तर T. चलो बोलो. F असला तर T. मग आता एवढं जर झालं असन तर पा काय आहे, याच्याकडून याच्याकडे पाहायचा. हा इथं आहे आणि Q इथं आहे म्हणजे बा इथून इथं पाहायचं आहे. मधात अँड आहे म्हणजे T T T. ठीक आहे. हाय का T T नाही, T T T हाय का T T नाही, अदरवाइज फॉल्स. म्हणजे बा सांगायचं तात्पर्य शेवटल्या कॉलम मध्ये भेसळ आलं, मिक्सचर आलं T आणि F चं म्हणजे याला कॉन्टिंजेन्सी म्हणतात. काय लिहायचं बा, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम, in the last column are T and F. Hence, it is contingency. चलो बोलो. एवढं जर समजलं असेल तर 8वं पाहून घ्या. 8वं सांगून राहिलो, दोनच व्हेरिएबल आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. 3ही राहिले तर काय फरक पडते हो. पहिले व्हेरिएबल लिहा P Q, त्याच्यानंतर निगेशन Q. ठीक आहे. P अँड निगेशन Q. बरोबर हात चालवायचा आहे बस. या झाला. आता ह्या लिहून टाका P इम्प्लाइज Q. एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा पूर्ण पण लिहा लागते तर पूर्ण लिहून टाकायचं. P अँड निगेशन Q या झाला P अँड निगेशन Q. डबल इम्प्लिकेशन P इम्प्लाइज Q. बस या झाला तुमचा डब्बा तयार. काय लिहायचं आहे बा, तर 2 व्हेरिएबल असलं तर लहानसा मंत्र प्रत्येक गणितात सांगत आहोत. 2 2 1 1 1 1 1. निगेशन Q T असला तर F, F असला तर T, T असला तर F, F असला तर T. P अँड निगेशन Q म्हणजे P कडून निगेशन Q कडे म्हणजे P इथं आहे, निगेशन Q इथं आहे, मधात अँड आहे. अँड ची व्याख्या T T T
हाय का टी टी, हाय का हाय, टी टी टी, हाय का नाही. अदरवाइज फॉल्स म्हणजे इथं भरून टाकायचं फॉल्स. आता काय बात P इम्प्लाइज Q, इम्प्लाइज ची व्याख्या टी एफ एफ. पा P आणि Q मध्ये पाहायचं हाय का टी एफ, पा टी एफ एफ पहिले डेफिनेशन भरा. टी एफ एफ हाय का नाही, अदरवाइज ट्रू. बस हे भरकन भरून टाकायचं. याच्यानंतर आता शेवटला पाहून घ्या. या वाला इथं आहे आणि हा वाला इथं आहे. मधात डबल इम्प्लिकेशन आहे. तर मग मधात जर डबल इम्प्लिकेशन असेल तर डबल इम्प्लिकेशनच्या दोन व्याख्या आहे. टी टी टी, एफ एफ टी, अदरवाइज फॉल्स. हाय का टी टी, हाय का टी टी, हाय का टी टी, हाय का टी टी नाही. ठीक आहे. अदरवाइज फॉल्स. एफ एफ पण नाही, टी टी पण नाही. म्हणजे बा अदरवाइज फॉल्स म्हटलं तर वरून तर खालपर्यंत काय लिहायचं बा तर फॉल्स लिहायचं. मग आता एवढं जर झालं असेल तर तुमच्या लक्षामध्ये असू द्या का बा लास्ट कॉलम मध्ये वर पासून तर खालपर्यंत एफ आला तर याला कॉन्ट्रॅडिक्शन म्हणतात. तर काय लिहायचं बा तर ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in the last column are F, hence it is contradiction. बस झालं बा. आठवं. 9 पाहून घ्या. पहा 9 सांगत आहोत निगेशन P इम्प्लाइज Q and P and R. याच्यात मात्र 3 व्हेरिएबल दिसत आहे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे P Q R 3 व्हेरिएबल म्हटल्याबरोबर तुमच्या डोक्यात सूत्र आलं पाहिजे 4 4 2 2 1 1. पहिले तर व्हेरिएबल लिहून घ्या. P Q R एवढं झालं. आता निगेशन P आहे तर निगेशन P लिहायचा. त्याच्यानंतर आता ह्या तुकडा लिहून घ्या. निगेशन P इम्प्लाइज Q हे लिहून टाका. ठीक आहे. आता हे लिहा P and R असं. याच्यानंतर हा झाला आता पूर्ण लिहायचं. म्हणजे निगेशन P इम्प्लाइज Q असं. and P and R झाला ट्रूथ टेबल. मग आता एवढं जर झालं असेल तर याचं फक्त लक्षात ठेवायचा 4 4 2 2 1 1 म्हणजे लिहिताना सोपं जाते, बाकी काही नाही. पा 4 झाले 4 4 4 हे झाले 4 4 2 2 2 2 2 2 2 2 असं. 1 1 1 1 1 1 1 1 1. निगेशन P तर P मध्ये 5 टी असला तर F, टी असला तर F, टी असला तर F, टी असला तर F. इथं 4ही F आहे. F असला तर T, F असला तर T, F असला तर T. निगेशन P इम्प्लाइज Q. या निगेशन P कडून Q कडे पाहायचं आहे. याच्याकडे इम्प्लाइज ची व्याख्या सांगते. काय सांगते बा तर TF F. हाय का TF, हाय का TF, हाय का पा TF F सापडला. TF F अदरवाइज ट्रू. तर ट्रू भरून टाका. टी 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 टी. चलो बोलो. एवढं जर झालं असेल तर पुढं पहा. इथं P and R, इथं P आहे, इथं R आहे. मधात and आहे. and ची व्याख्या टी टी टी. ठीक आहे. बरोबर P आणि R मध्येच पाहा. टी टी टी. हाय
हाय का हे पा टी टी टी, हाय का हाय का हाय का हाय का हाय का नाही, अदरवाइज फॉल्स. बस या चॅप्टर काय आहे बा, तो कॉन्सन्ट्रेशनचा खेळ आहे, कॉन्सन्ट्रेशन वर मार्क आहे. बस ज्याचं कॉन्सन्ट्रेशन परफेक्ट आहे त्याचं चुकतच नाही. पी अँड आर. आता पाहून घ्या निगेशन पी इम्प्लाइज क्यू इथं आहे. ठीक आहे, पी अँड आर इथं आहे. या दोघांच्या मधात अँड आहे, तर अँड ची व्याख्या टी टी टी. पाय टी टी टी, हाय काय पाय टी टी टी, हाय का हाय का हाय का हाय का हाय का नाही, अदरवाइज फॉल्स. तर बा अदरवाइज फॉल्स म्हटलं तर इथं भरून टाकायचं फॉल्स. लक्षात ठेवा इथं फॉल्स भरायचा असा. ठीक आहे, झालं. भेसळ आलं वर पासून तर खालपर्यंत. इथं जागा नाही म्हणून मी इथं लिहून राहिलो. याच्या खाली तुम्हाला लिहास लागल ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन दी लास्ट कॉलम आर टी अँड एफ. इथं लिहून घेऊन राहिलो ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज, ट्रूथ व्हॅल्यूज in the last column are T and F. Hence it is contingency. बोला. ठीक आहे, लास्ट पाहून घ्या 10. दहावं पाहून घ्या. पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर. डबल इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. तर मग याच्यातही 3 व्हेरिएबल आहे. तर मग 3 व्हेरिएबल आहे म्हटल्यानंतर लक्षात ठेवा 3 व्हेरिएबल. तर इथं पी लिहायचं, इथं क्यू लिहायचा, इथं आर लिहायचा. त्याच्यानंतर काय बात निगेशन क्यू आहे, फक्त निगेशन क्यू आहे, बाकी निगेशन पी आणि निगेशन आर नाही, तर निगेशन क्यू घेऊन टाका. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या झाला, आता ह्या झाला, तर ह्या वाला घेऊन टाका निगेशन क्यू और आर. कसंही घ्या काही फरक नाही पडत, फक्त पूर्ण आले पाहिजे बस. त्याच्यानंतर ह्या वाला पीस घेता येईल क्यू इम्प्लाइज आर असं. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर आता काय बात ह्या पूर्ण घ्यायचा. तर मग पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर, निगेशन क्यू और आर हा घ्यायचा, ह्या घेऊन टाकला. ह्या आता पूर्ण झाला. आता आपल्याला इथं पी इम्प्लाय ह्या घेतला, हा घ्यायचा आहे. तर मग आता हा पण घेऊन टाकायचा. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. हमारा कट कर, बहुत ही डिस्टर्ब हो जाता दिमाग. वो पूरे प्रॉब्लम नहीं छुड़ा रहा हूँ, पूरा प्रॉब्लम सुना. तो मैं आगे निकाल देता. तू रात भर बैठ के तैयार कर, डाल दे. मैं भी तैयार कर लेता, दिन भर पढ़ा देता. उसके आगे निकलना है ना. हाँ, उसके आगे डाल दे. वो 2-3 वीडियो लॉस हो गया. चालू किया. 10वा स्टेटमेंट सांगत आहोत. याच्यात 3 व्हेरिएबल आहे. ठीक आहे, तर 3 व्हेरिएबल म्हटल्यानंतर याचा ट्रूथ टेबल तर मोठा येईल है ना. मोठं स्टेटमेंट असलं तर काय करायचं बा, कसे प्रॉब्लेम येतात हे आज माहित पडते. हा झाला तुमचा पी, हा झाला क्यू, हा झाला आर असं. याच्यानंतर याच्यात आहे निगेशन क्यू, तर इथं लिहायचं निगेशन क्यू.
ठीक आहे. एवढं झाल्यानंतर लक्षात घ्या हा एक आहे, तर हा लिहून टाका निगेशन क्यू और आर. एवढा तर झाला. त्याच्यानंतर ह्यावाला पीस आहे, तर बघ क्यू इम्प्लाइज आर, ह्या पण झाला. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर ह्यावाला आता घेऊन टाका पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर, ह्या घेऊन टाका. असं एवढं जर झालं असेल तर बा याच्या पुढं निगेशन आहे, तर ते पण घेऊन टाका निगेशन पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. बस आपल्याला मनाचं काय बा, आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे का बा ज्यावेळेस असे डबे मांडतो आपण उत्तरपत्रिकेत जागाच राहत नाही. जागा नाही राहत आहे ना. आता आपल्याला हे पूर्णही लिहायचं आहे, तर तेवढ्या याच्यात बसणार नाही. त्यावेळेस नंबरिंगचा वापर करा. जेवढं होईल तेवढं लिहायचं. जेव्हा बसतच नाही तेव्हा नंबरचा वापर करा. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. तर बा मले म्हणायचं आहे का हा जर आपण 7 टाकला तर इथं एवढं लिहायचं मग कामच नाही ठेवायचं. तुमच्या टेक्निक तुमच्या डोक्यात बसावं म्हणून पहिले मन लावू नाही का. पी क्यू आर या तीनचा आहे ना 5 6 7. तो विचार करा एवढा जो पीस आहे ना त्याचा नंबर टाकला तुम्ही 7, त्याच्या समोर निगेशन आहे तर इथं टाकायचं निगेशन 7 आणि याचा नंबर द्यायचा 8. पहा बरं फायदा किती झाला. एवढी जागा लहान झाली, एवढा आला. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा का याचा नंबर 7 आहे, बस एवढा लक्षात ठेवायचा आणि त्याच्या समोर निगेशन आणि एवढ्या पूर्ण पदाचं नाव आहे 8. आता इकडं पाहून घ्या का बा आपल्याला पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर, तर पी चा नंबर 1 आहे तर इथं 1 लिहायचा. 1 पी चा नंबर 1 तर 1 लिहायचा. इम्प्लाइज आहे तर इम्प्लाइज लिहायचं आणि एवढ्या पदाचा नंबर आहे 5 तर इथं लिहायचं 5. बोला पी चा नंबर 1, एवढ्या पदाचा नंबर 5, मधात इम्प्लाइज तर इथं लिहायचं असा करायचा, याले 9 द्यायचा. ठीक आहे. आता एवढ्या पूर्ण पदाचं नाव आहे समजते का 9, तर याले राऊंड फिगर करायचं. पी म्हणजे 1, एवढं पद म्हणजे 5, मधात इम्प्लाइज म्हणजे एवढं पूर्ण पदाचं नंबर झाला 9 आणि एवढा पाहून घ्या. एवढ्याचं नंबर आहे 7, त्याच्या समोर निगेशन तर याचा नंबर आहे 8. बोला म्हणजे डोक्यात आलं पाहिजे का बा आता पूर्ण क्लिअर कट झालं. काय क्लिअर कट झाला का हा जो पोर्शन आहे या पोर्शनचा नंबर 9 आहे आणि या पोर्शनचा नंबर 8 आहे. बोला बा. ठीक आहे. 9 आणि 8च्या मधात डबल इम्प्लिकेशन आहे, तर बा आपण काय करायचं 9 लिहायचा 8 लिहायचा मधात डबल इम्प्लिकेशन आणि याला नंबर द्यायचा 10. एवढं जर लक्षात आलं ना तर शक्य आहे, अन्यथा नाही. आणि या कारणास्तव याची प्रॅक्टिस करावीच लागते. मग आता एवढं जर झालं असल तर बा फळ्याकडे पाहायचं. 3 व्हेरिएबल असले तर बा 4 4 2 2 1 1 4 4 2 2 1 1. तर बा आपल्याला काय करायचं आहे 4 4 1 2 3 4 1 2 3 4 4 4 2 2 2 2 2 2 1 1 1 1 1 1
एक 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 एक. निगेशन क्यू, तर क्यू मध्ये पाहायचं, टी असला तर एफ, टी असला तर एफ, एफ असला तर टी, एफ असला तर टी, टी असला तर एफ, एफ टी असला तर एफ, एफ असला तर टी, एफ असला तर टी. निगेशन क्यू और आर, याच्याकडून याच्याकडे म्हणजे निगेशन क्यू कडून आर कडे पाहायचं. आर ची व्याख्या एफ एफ एफ, हाय का एफ 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 एफ, हाय का एफ एफ एफ, हाय का नाही, अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू. बोला. क्यू इम्प्लाइज आर, क्यू कडून आर कड, तर इम्प्लाइज ची व्याख्या टी एफ एफ, हाय का टी एफ एफ. लक्षात ठेवा, हाय का टी एफ एफ, आहे ना. हाय का नाही, अदरवाइज ट्रू, तर अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू. बोला. एवढं जर झालं असेल तर P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R. P कुठं आहे तर इथं आहे, Q इम्प्लाइज R इथं आहे. याच्याकडून याच्याकडं नजर चुकली म्हणजे चुकलं म्हणून समजा. इम्प्लाइज ची व्याख्या टी एफ एफ, पा टी एफ, हाय का टी एफ, टी एफ क्लिअर कट दिसते टी एफ, तर इथं लिहायचं एफ, टी 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 टी, एफ टी, एफ एफ, एफ टी, एफ टी कुठंच नाही म्हणजे अदरवाइज ट्रू, तर इथं भराचं ट्रू. चलो बोलो. मग आता एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा निगेशन 7, तेव्हा 7 नंबर लक्षात ठेवा. 7 नंबर हाय, 5 6 7, तर याच्या समोर निगेशन आहे, तर टी च होईल एफ, एफ च होईल टी, टी च होईल एफ, 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 टी च होईल एफ. 1 इम्प्लाइज 5, एक इथं आहे आणि 5 इथं आहे, मधात इम्प्लाइज आहे, तर इम्प्लाइज ची व्याख्या टी एफ एफ, टी टी, पा टी एफ, तर इथं लिहायचं एफ. थोडीशी नजर चुकली का गेला डब्बा बरोबर पहा. 1 नंबर आणि 5 नंबर, टी एफ एफ, हाय का टी 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 एफ नाही, अदरवाइज ट्रू, अदरवाइज करायचं ट्रू. बोला. एवढं जर झालं असेल तर हे तयार झालं आहे ना. आता 9 डबल इम्प्लिकेशन 8 म्हणजे 9 कडून 8 कडे पाहायचं आहे. ठीक आहे, तर कसं पाहायचं, इकडून इकडं पाहायचं. डबल इम्प्लिकेशन ची व्याख्या टी टी टी, एफ एफ टी, हाय का टी 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 टी, हाय का कुठंच नाही आहे. अदरवाइज आहे ना टी टी टी, एफ एफ टी, अदरवाइज फॉल्स. टी टी टी, एफ एफ टी, अदरवाइज फॉल्स. तर अदरवाइज फॉल्स म्हटलं तर ह्या झाला तुमचा फॉल्स. लक्षात ठेवायचं. एवढं जर तुमच्या लक्षात येत असेल तर वरपासून तर खालपर्यंत आहे ना, शेवटल्या कॉलम मध्ये एफ आला तर मी प्रत्येक वेळेस लिहून दिलं. आता माझ्याजवळ जागाच नाही आहे तर इथं लिहून राहिलो. काय लिहायचं रे बा उत्तर, तर बा ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन दी लास्ट कॉलम आर एफ, हेन्स इट इज कॉन्ट्रॅडिक्शन. काय लिहायचं आहे, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज, truth values in the last column are yeah, hence it is contradiction. बस एवढं लिहायचं आहे. ह्या झाला तुमचा 10वा. अशा पद्धतीनं तुमचा 1 पॉइंट आहे ना 2
एक्सरसाइज पूर्ण झाली. मित्रो, मी पूर्ण डिटेल शिकवता. माझा व्हिडिओ आवडत असेल तर आवर्जून याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे. आणि आजच्या आज घंटी वाजवा. नमस्कार.